ठाणे शहरात खाडीकिनारी अंतर्गत मेट्रो, रस्ते रुंदीकरण, मुख्य मेट्रो अशा विविध सरकारचे प्रकल्प आणि इमारतींसाठी सर्रास बेसुमार वृक्षतोड होत असतानाच शहरातील 150 वर्ष जुन्या वटवृक्षावर रस्ता रुंदीकरणासाठी कुऱ्हाड चालवण्याचा प्रयत्न केला जातोय. वारसा वृक्ष असतानाही वृक्ष तोडले जाण्याची शक्यता असल्यानं पालिकेच्या कारभाराविषयी पर्यावरणवाद्यांनी आक्षेप नोंदवलाय. पर्यावरणवादी कार्यकर्ते रोहित जोशी यांनीही पालिकेविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचं म्हटलंय. काही वर्षापूर्वी कोलशेत भागात देखील 300 वर्षाच्या वटवृक्षाची कत्तल करण्याचा प्रयत्न झाला, परंतु नागरिकांनी तीव्र विरोध केल्यानंतर हा वृक्ष वाचवण्यात यश आलं. ठाणे शहरात गेल्या काही वर्षांपासून विविध प्रकल्पांची कामं सुरू आहेत. या कामांसाठी रस्त्यालगत किंवा पदपथालगत असलेल्या वृक्षांची तोड केली जाते. शहराच्या इमारतींच्या बांधकामासाठी देखील बांधकाम व्यावसायिकांना वृक्षतोडीची परवानगी दिली जाते. काही दिवसांपूर्वी ठाणे महापालिकेनं अंतर्गत मेट्रो मार्गिकेच्या निर्माणासाठी तब्बल 3000 वृक्षांची तोड करण्यास परवानगी दिली. असं असतानाच बाळकोम येथील राममारुती रोड मार्गावरील 150 वर्ष जुनं वारसा वृक्ष रस्ता रुंदीकरणासाठी तोडण्याचा प्रस्ताव ठाणे महापालिकेनं तयार केलाय. प्रस्तावामध्ये वारसा वृक्षाचा उल्लेख तसंच कोणते वृक्ष तोडणार याबाबतची माहिती देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे पालिकेच्या कारभाराविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले. वृक्षतोडीची नोटीस पर्यावरणवाद्यांना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी या वृक्षतोडीला विरोध करण्यास सुरुवात केली. ठाणे महापालिकेनं वृक्षतोडीला हरकती आणि सूचना पाठवण्यास सांगितलं होतं. घोडबंदरमधील शेकडो नागरिकांनी पालिकेकडे वृक्ष तोडू नये यासाठी ईमेलद्वारे हरकती आणि सूचना पाठवल्या आहेत.